मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे खुशबू तावडे. लग्न आणि मुलं झाल्यावर बाईचं आयुष्य थांबतं असं म्हणतात, पण खुशबू याला अपवाद ठरलीय. राघवच्या जन्मानंतर तिला आई कुठे काय करते ही मालिका मिळाली. त्या मालिकेत जरी छोटी भूमिका असली तरी त्या कामातूनच तिला सारं काही तिच्यासाठी या मालिकेत लीड रोल मिळाला. याच मालिकेदरम्यान खुशबू दुसऱ्यांदा गरोदर होती आणि राघवनंतर राधीचा जन्म झाला. मुलगी झाल्यानंतर खुशबू मालिका विश्वात दिसली नसली तरी सोशल मीडियावर ती खूप ऍक्टिव्ह आहे. शिवाय मध्यंतरी तिने काही पॉडकास्ट सुद्धा होस्ट केले होते. 2 मुलं झाल्यावर स्वतःला इतकं फिट कसं ठेवलं असा प्रश्न अनेकदा तिला विचारला जातो. खुशबूने यामागचं सिक्रेट आता रिव्हील केलंय. सकाळी उठल्यावर पाणी, अक्रोड, भिजलेले बदाम खाऊन दिवसाची सुरुवात करते. ब्रेकफास्टसाठी खुशबू गुळाचा चहा आणि नाचणी आणि खजूरचा लाडू खाते. ब्रेड खाण्यापेक्षा नाचणी आणि खजूर उत्तम पर्याय. चहासोबत कांदे पोहे, अंडी असंही खुशबू ब्रेकफास्टमध्ये खाते. तर दुपारच्या जेवणात नाचणीची भाकरी, भेंडीची भाजी, वरण भात असं घरगुती हेल्दी डाएट असतं. कलाकार म्हटल्यावर स्वतःच्या लुककडे जास्त लक्ष द्यावं लागतं. स्किन आणि केसांसाठीही खुशबू अगदी घरगुती आयुर्वेदिक उपाय करते. सकाळी केस धुवायच्या आधी 2 ते 3 तास केसांना तेल लावून चेहऱ्यावर महागडं काही न वापरता नैसर्गिक ॲलोवेरा जेल वापरते. मुलांकडे लक्ष देताना खुशबू स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा आवर्जून लक्ष देते. राजश्री मराठीच्या मुलाखतीत खुशबूने तिचं रुटीन सांगितलं. काय म्हणाली खुशबू पहा. आत्ताचं आयुष्य कसं आहे, पण किती बिझी असतं आत्ताचं शेड्यूल कसं असतं? आता कम्प्लिटली 24 तास पुरत नाहीत अजिबात. नाही पुरत. माझ्या वेळेप्रमाणे मला झोपता येत नाही अजिबात. त्यांच्याप्रमाणे सगळं त्यांच्या आधी कंपल्सरी अर्धा तास उठावंच लागतं, नाहीतर पूर्ण दिवस गडबडून जातो. त्यामुळे 24 तास प्रॉपरली प्लॅन्ड असतात आणि ते तसे गेले तरच तो दिवस सत्कारणी लागतो. क्या बात आहे. पण इतकी फिट झाली आहेस तू परत एकदा. मी आता रिसेंटली ज्या शर्मिष्ठाकडे तुला भेटले होते, म्हटलं यार वाटत नाही बघून की आता काही महिन्यांपूर्वी डिलिव्हरी झाली. खरं तर हे खूप इम्पॉर्टंट असतं ना, बॅक टू शेप येणं, बॅक टू नॉर्मल येणं. तू खूप स्ट्रेस घेतेस की लगेच आपण आपल्या बॅक टू शेप जाऊया, का वेळ लागतो जरा? मला खूप गंमत वाटली या 2 डिलिव्हरीजमध्ये. एकतर मला कळलंय की नेचर आपल्यासोबत आहे, निसर्ग आपल्यासोबत आहे. आपण त्याच्या स्पीड पकडला ना आणि शरीराचं ऐकलं, बॉडीचं ऐकलं, आजूबाजूचं ऐकलं की होतं सगळं. मी एक्सरसाइज अजून सुरू नाही केली जशी हवी तशी. ती दीक्षा खूप मागे लागते. उठ, रनिंगला जा, वॉकला जा, केलंस का आज वगैरे. मलाही वाटतं रोज सकाळी, पण दिवसभराची धावपळ बघता असं वाटतं की होते ऑलरेडी एक्सरसाइज, तर त्या एक्सरसाइजला थोडंसं आपण हळूहळू सुरुवात करूया. त्यामुळे मी नाही अजून सुरुवात केली आहे. पण मी बाहेरचं नाही खात मोस्टली. एकतर फीडिंग सुरू असतं बाळाचं, ते असेल, किंवा ओव्हरऑलच मला एकंदर घरचं जेवण आवडतं. एनिवे बाळांना करून द्यायचंच असतं, तर ते आवडतं. त्यामुळे आपोआपच ते होतं. अजूनही फिट बॉडीकडे जायला अजून वेळ आहे, पण अदरवाईज मला असं वाटतं की इतकं कठीण नाही आहे. थोडं निसर्गाच्या वेगाने घेतलं तर होऊन जातं. कसे वाटले खुशबूचे हे फिटनेस टिप्स हे कमेंटमधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.